गुरुजन वर्ग, पालक व माझ्या बंधू आणि भगिनी, आज मी आपल्यासमोर 15 ऑगस्ट निमित्त जे 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. देश स्वतंत्र झाला, इंग्रज देश सोडून गेले, पण आजही आपण स्वतंत्र आहोत का? आज महागाईने अनेक लोक उपाशी झोपत आहे, पण व्यवस्था जागी होत नाही. तर आज मुली एकट्या फिरू शकत नाही, तर स्त्रिया राजकारणात आणले, पण सगळा कारभार त्याची नवरोबाच करतात. कायद्यात अनेक पळवाटे निर्माण होतात का? कायदे करताना अनेक पळवाटे ठेवले जातात, हे मी सांगेन. कायदे करणारे जनतेच्या कल्याणाची काळजी करणारे, देशाचे भले चिंतन करणारे हवे, पण तेच कायदे मोडण्यात व स्विस बँकेत पैसे ठेवण्यात पुढे असतील तर याला जबाबदार कोण? याला दुसरे कोणी नाही तर आपणच कारणीभूत आहोत. आता आपण जागे व्हायला हवे. हे दुसरे कोणी बदलू शकणार नाही, तर तुम्ही मीच बदलायला हवे. यासाठी आपण एक होऊन आपला अधिकार वापरून 5 वर्षांनी तुमच्याकडे मताचा जोगवा मागायला याला जाब विचारला पाहिजे. नाहीतर रे माझ्या मागल्या आणि ताक करण्या चांगल्या म्हणत निवडणुकीच्या आदल्या रात्री पाशाच्या नोटा, दारूच्या बाटल्या, ढाब्यावर जेवण करून आपण देश बदलायला जाऊन काही उपयोग होणार नाही. आठवा त्या देशासाठी बलिदान देणार भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना आणि स्वतःच्या मनाला विचार भ्रष्टाचार की नालायक पैसे देऊन मते टाकणारा व देश बदलला पाहिजे म्हणणारा मी ठरवलं, कुणी काही म्हणू, पण मी नक्की बदलणार. देशाने माझ्यासाठी भरपूर काय केले. शेवटी एवढेच म्हणेन, देश माझा, मी देशाचा नाही परक्याचा. बदलू विचार लोकांचा, हाच संदेशाची मुकल्याचा. आपण माझी बडबड ऐकून घेतली. या छोट्याचं काही चुकलं असेल तर माफ करा. संयोजकांनी मला बोलायला संधी दिली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.